नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडक मध्ये तुमचं स्वागत. बेधडक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अभिनेता सलमान खान याच्या संदर्भामध्ये. अर्थातच गेले 3 दिवस आपण पाहतोय सलमान खान याच्या भोवतीचं नाट्य जे आहे ते वाढत गेलेलं आहे आणि अखेरीस सलमान खानला मोकळीक मिळालेली आहे कायद्याने. येणाऱ्या काही वर्षांमध्ये, कदाचित किती वर्ष लागतील कोणालाच माहीत नाहीये, उच्च न्यायालयामध्ये सलमान खान याचं भवितव्य पुन्हा एकदा कायद्याच्या कक्षेमध्ये येणार आहे आणि नेमका कायदा काय त्याला न्याय देईल येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. मात्र आत्ताची जी सगळी न्यायिक प्रक्रिया झाली त्या न्यायिक प्रक्रियेच्या बाबत संपूर्ण देशामध्ये खूप विविध प्रकारची मतं समोर येत आहेत आणि तसं जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एक प्रकारे 2 बाजू देशामध्ये समोर आलेल्या आहेत. सलमान खानला अनेक जण वाईट म्हणायला तयार नाही आहेत. सलमान खाननी केलेलं कृत्य हे वाईट होतं आणि त्या कृत्याची शिक्षा त्याला जी मिळायला हवी, जेवढी मिळायला हवी, जी सामान्य माणसाला मिळू शकते तेवढी सुद्धा अजून त्याला मिळालेली नाही आहे. इथून येणाऱ्या काळामध्ये काय घडेल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या निमित्ताने आपण चर्चा करतोय. काही गंभीर प्रश्न या निमित्ताने अनेकांनी उपस्थित केले. सेलिब्रिटीज असतील, वेगवेगळे बॉलिवूडमधले कलाकार असतील, या व्यतिरिक्त कायदे तज्ज्ञ सुद्धा असतील, या सगळ्यांनी अनेक गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले. गेले 2 दिवस अक्षरशः धुमाकूळ चाललाय आणि जो तो आपल्याला वाटेल त्या पद्धतीचं या सगळ्या घटनेमधनं अर्थ काढतोय. नेमके आपण काय अर्थ काढले पाहिजेत हेही या चर्चेमधनं आपण समजून घेणार आहोत. मान्यवरांकडून आपल्यासोबत व्ही.पी. पाटील आहेत स्टुडिओमध्ये, माजी न्यायाधीश आहेत ते. त्यांच्याकडनं आपण एकूण न्यायिक प्रक्रिया आणि न्यायबुद्धीच्या संदर्भामध्ये विचारणार आहोत त्यांना. कुमार सप्तर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत आणि निर्मात्या असलेल्या कांचन अधिकारी आपल्यासमोर थोड्या वेळाने असणार आहेत या कार्यक्रमामध्ये. पण पहिला प्रश्न खरं तर कुमार सप्तर्षी तुम्हाला विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसांमध्ये आपण बघतोय घडामोडी झालेल्या आहेत, सलमान खान हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाच्या बाबत अनेक लोक, अतिसामान्य, जनसामान्य, सगळी जी काही माणसं आहेत त्याचे जे चाहते आहेत हे सगळे एका वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतायत आणि ज्यांना न्यायबुद्धीवरती विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे, कायद्याच्या एकूण राज्याच्या प्रक्रियेविषयी विश्वास आहे, ही सगळी माणसं सलमान खानला जरब बसेल आणि अशी जबर शिक्षा त्याला झाली पाहिजे असा आग्रह धरतायत. नेमकं काय या सगळ्या घटनेच्या भोवती तुम्ही त्यातनं अर्थ काढताय, काय तुम्हाला वाटतं? एक असं दिसतंय की सलमानच्या गुन्ह्याच्या शिक्षेच्या निमित्ताने वातावरण ढवळून निघतंय. ही चांगली गोष्ट आहे. लोक वेगवेगळ्या बाजूने विचार करतायत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. सलमान हा एक चांगला अभिनेता आहे, सगळ्यांना आनंद देतो, बालकांपासून वृद्धांपर्यंत, आणि त्याच्यामध्ये एक असा निरागसपणा असावा असं त्याच्या अभिनयाचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे तो आवडतो. पण आवडत्या माणसाला आपण दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार देतो का? हेतुता वा बिगर हेतुता, त्याने हेतुता काही केलं नाही, परंतु गाडी दारू पिऊन गाडी चालू नये, गाडी वेगानं चालू नये, हा तर त्याचा निष्काळजीपणा होताच आणि त्याच्यातून मनुष्य हानी होऊ शकते, काही लोक जखमी होऊ शकतात, याचं भान त्याला विसरलं तर शेवटी कायदा कशासाठी असतो? चांगला माणूस का वाईट माणूस असा प्रश्न नसतो. त्याचं नेमकं कृत्य कुठलं समाजाला हानिकारक आहे ते झालं पाहिजे, ते त्याला सजा झाली पाहिजे. पण याच्यात काय झालं, या प्रकरणामध्ये न्याय जास्तीत जास्त उशिरा लावण्यात आला, तर त्याच्यामध्ये धनशक्ती वापरण्यात आली किंवा त्याची लोकप्रियता वापरण्यात आली. वकिलांनी सल्ला दिला की जर तो एरवी चांगला असेल तर सजा कमी होईल, म्हणून तो एकदम सामाजिक कार्यकर्ता झाला या गुन्ह्यानंतर. ही त्यातली बरी गोष्ट आहे. कुठं कुठं आदिवासी पाड्याला रंग दे वगैरे वगैरे करायला लागला, मुलांच्या बरोबर नाचायला लागला, तर हे ठीक आहे. पण हे ठीक आहे म्हणून तुम्हाला त्याच्याबद्दल अभिनयाच्या बद्दल काही भावना आहेत म्हणून त्याने केलेला गुन्हा माफ करावा का? आणि एक माणसाचा जीव तो मोलाचा आहे का, याचं अभिनय मोलाचा आहे, याचे पैसे मोलायचे? एका तराजूच्या 2 पारड्यामध्ये सलमान खानची लोकप्रियता, सलमान खानचा पैसा, त्याच्या मागे असलेलं बॉलिवूड, त्याच्या मागे असलेले राजकीय नेते. एक मिनिट कुमार सप्तर्षी, गुप्ता तुम्हाला 1 मिनिट थांबवतो, कारण आता जी आपल्याला चित्र दिसत आहेत, सगळी जी चित्रण दिसत आहे त्याच्यामध्ये थेट दिसतंय की एक मोकळा श्वास घेतलेला सलमान खान तिकडे उभा आहे, त्याचे चाहते तिकडे आसपास त्याला येऊन भेटतायत. एवढंच नाही तर अगदी पोलीस वर्दीमधले किंवा काही तिथे कमांडोज असतील ते सुद्धा त्याला
अशा प्रकारे येऊन हात मिळवत आहेत. म्हणजे त्याची जी लोकप्रियता आहे, जी तुम्ही आता म्हणत होता, त्याचा निरागस चेहरा, त्याची लोकप्रियता आणि त्यातून निर्माण झालेले त्याचे सगळे चाहते जे आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहेत. आता कोर्टातनं तो बाहेर पडल्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत. या दृश्यांच्या वरून पुन्हा पुन्हा आपल्याला हेच दिसतंय की सलमान खानची लोकप्रियता किती आहे आणि लोकप्रियतेमुळेच गेले काही काळ माध्यमांमध्ये सुद्धा तो गाजतोय. तुम्ही जे आता म्हणत होतात की एकूण जी शिक्षा व्हायला पाहिजे किंवा जो खास करून काळ अधिक लावला गेला न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये, तो काळ कशामुळे लागला हे खरं महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला खरं तर विचारायला हवं. असीम सरोदे, तुम्हाला ज्या पद्धतीनं आधीच्या एका कोर्टामधनं, त्याच्यानंतर मेट्रोपॉलिटन कोर्टानंतर सेशन्स कोर्टामध्ये, सत्र न्यायालयामध्ये ही केस आली आणि आता पुन्हा उच्च न्यायालयामध्ये ही केस गेले काही दिवस पुढचे चालणार आहे. नेमकं काय तुम्ही याच्याकडे कशा प्रकारे बघताय? कारण ह्या कायद्याच्या न्यायिक प्रक्रिया ज्या आहेत त्या केवळ काही ठराविक मुठभर लोक जी आहेत, धनदानगी लोक आहेत, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, तीच माणसं हे सगळं करू शकतात, सामान्य माणूस हे करू शकत नाही. याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? मला असं वाटतं की कोणी संपत्ती कमवावी, आपल्या मेहनतीने ती जमा करावी, याच्यामध्ये कोणाचे आक्षेप असण्याचं कारण नाही. पण संपत्ती असलेले लोक जेव्हा दुसऱ्यांवर अन्याय होईल अशा प्रकारच्या प्रक्रिया राबवतात, त्याबद्दल आपण आक्षेप घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपण हे समजून घेतलं पाहिजे की न्यायिक प्रक्रिया म्हणून सलमान खानला त्याच्या शिक्षा लागल्यानंतर पण जामीन देण्यात आलेला आहे आणि शिक्षा सस्पेंड केलेली आहे न्यायालयाने. ही जी प्रक्रिया आहे ही साधारणतः अपघाताच्या अशा अनेक केसेसमध्ये नेहमीची आहे. अगदी नियमितपणे अशीच प्रक्रिया होत असते आणि अशाच प्रकारे जामीन होत असतो. फक्त प्रॉब्लेमॅटिक भाग त्याच्यातला हा आहे की ज्या जलद गतीने अगदी कारागृहात पाऊल पण न ठेवता 1 मिनिट पण कारागृहात जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यामध्ये जे न्यायिक व्यवस्थापन मोठ्या मोठ्या वकिलांनी केलेलं आहे, तशी प्रक्रिया ही श्रीमंत लोकांबद्दलच फक्त वापरण्यात येते आणि गरीब लोकांना मात्र अन्यायग्रस्त परिस्थितीमध्ये राहावं लागते. त्यांची केस कधीच इतक्या लवकर येत नाही. आता जर सलमान खानच्या जागी एखादा दुसरा माणूस असता तर निदान 2-4 दिवस 10 दिवस तरी त्याला कारागृहात राहावं लागलं असतं आणि त्याच्यानंतर त्याच्या अपिलावर कधीतरी सुनावणी होऊन त्याला जामीन मिळाला असता, मग तो बाहेर आला असता. पण सलमान खानला ज्या जलद गतीने ही प्रक्रिया पार करता आली, त्याच्यामध्ये न्यायिक व्यवस्थापनामध्ये जी विषमता आहे ती पुढे आलेली आहे आणि म्हणून लोक हवालदिल झालेले आहेत की जर न्यायिक व्यवस्थापनामधल्या प्रक्रिया पूर्ण करताना गरिबांना अन्याय सहन करावा लागत असेल आणि काही लोकांना मात्र न्यायाची प्रक्रिया वेगळ्या प्रकारे वापरता येत असेल तर त्याबद्दल न्यायव्यवस्था आता काय बोलणार किंवा न्यायव्यवस्था स्वतःचं समानतेचं तत्व गरिबांसाठी कसं वापरणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. नक्की हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. तुम्ही म्हणताय न्यायिक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्या सोबत माजी न्यायाधीश आहेत VP पाटील. पुन्हा पाटील सर, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या घटना आणि घडामोडी आम्ही बघतोय गेले 3 दिवस, म्हणजे माध्यमांना पण आम्हाला सुद्धा कदाचित अनेक लोक दोष देतात आत्ताच्या या काळामध्ये, याचा आम्हाला सुद्धा भान आहे की इतकं हे सगळं कव्हरेज करायची गरज होती का, इतकं हे सगळं दाखवण्याची गरज होती का, कारण इतकं काय लागलं या सगळ्या कव्हरेजमध्ये. पण सलमान खान सारख्या एका इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीला ज्यावेळेला अशा प्रकारे न्याय दिला जातो आणि तो न्याय देत असतानाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा त्याची 5 वर्षाची कारावासाची शिक्षा जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. जसं आता कायदेतज्ञ म्हटले असीम सरोदे की हे नेहमीप्रमाणेच घडलेलं आहे. तर तुम्हाला वाटते का हे नेहमीप्रमाणे घडलेलं आहे? हे नेहमीप्रमाणेच घडलेलं आहे. कारण फक्त इथं एक झालंय, हे फार स्पीडी झालं. त्याला जे जेलमध्ये न जाता लगेच जामीन त्याच दिवशी 2 तासाने मिळणं, हे जे आता असीम सरोदेने जे ऑब्जेक्शन जे मतं व्यक्त केली ती योग्य आहेत. कारण सरकारी वकील शिंदेनी ऑब्जेक्शन घेतलं होतं परवा की ही केस नंबरही झाली नाही आणि कोर्टापुढे कशी निघाली. असीम म्हणतात तर बरोबर आहे की बाकीच्यांचे नंबर पडल्याशिवाय हायकोर्टात केस लागत नाही, ही लागली कशी. हा एक तांत्रिक मुद्दा आहे की ही खरं म्हणजे अशी केस नंबर न घेता हायकोर्टात, असीमना माहिती आहे, मला माहिती आहे, अशी केस कोणाची त्यांची घेतली जाणार नाही, माझी घेतली जाणार नाही. त्यामुळे इथं थोडीशी सिस्टीम मध्ये हा जो काय आहे हेस्टी झालं ते व्हायला नको होतं, पण झालेलं आहे अखेर. बरोबर, हे झालेलं आहे. पुन्हा कुमार सप्तर्षी, काय तुम्ही म्हणाल की नंबर न पडताच ज्या पद्धतीनं म्हणजे उच्च न्यायालयामध्ये
घाईघाईनं हा निर्णय घेण्यात आला, यंत्रणा त्याच्यातली असेल कदाचित, त्या सगळ्या प्रक्रियेतला जो भाग, जसा असीम सरोदेंनी एक शब्द वापरला की मोठे वकील याच्यामध्ये खूप यशस्वी ठरले, ही सगळी यंत्रणा राबवण्यामध्ये किंवा या यंत्रणेला काम करण्या त्या प्रक्रियेमधनं काम करायला भाग पडलं त्यांनी. हे सगळं अर्थातच तुम्हा आम्हाला शक्य नाहीये, पण हे शक्य झालेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यातनं उद्भवणारे प्रश्न तुम्हाला काय दिसतंय? काय मला प्रश्न नाही कळला. नंबर दिला जातो असं आता माजी न्यायाधीश सुद्धा म्हणाले, तो नंबर न देताच ही सुनावणीला आली जी काही केस आहे ती हायकोर्टाच्या पटलावरती, त्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? नाही, ते तर नक्कीच मॅनिप्युलेशन आहे असा संशयाला जागा आहे. कारण आम्ही आता माझ्या संस्थेच्या, मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे, त्या आमच्या सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात केसेस झाल्या, तर आम्ही दरवेळेला ह्या वेळेला केस चालेल म्हणून जातो आणि बोर्ड संपलेला असतं आधीच. आणि ही जी जादू आहे यांच्या बाबतीत कशी झाली? हा तर गरिबाचाही प्रश्न नाही, हा कोणाचाही गरीब नसलेल्या लोकांचा सुद्धा प्रश्न आहे की बोर्डावर कित्येक दिवस येत नाही केस, आणि आता लगेचच्या लगेच कशी येते? असा कोणता कायदा आहे अर्जंट तो आम्हाला वापरता येईल का इतर कामाला? तर हा मॅनिप्युलेशन झालंय अशा संशयाला खूप जागा आहे. आता ते असं आहे की परत ट्रूथ इज नॉट डिफेन्स, सत्य असलं तरी न्याय संस्थेवर काही बोलता येत नाही. सत्यमेव जे आहे ते आपल्या देशाचं ब्रीद वाक्य आहे, पण न्याय संस्थेचं नाही. न्याय संस्थेचा आदरच केला पाहिजे, त्यांनी काही निकाल दिला तरी. म्हणून त्यांच्या या निकालाचा आदर करावा लागतो, पण मनामध्ये शंका येते मॅनिप्युलेशनची. तुम्ही म्हणता की मनामध्ये शंका येते. पुन्हा असीम, तुम्ही अनेक खटले बघितलेले आहेत, अनेक प्रकारच्या घटना, कदाचित हिट अँड रन सारखी एखादी घटना सुद्धा तुमच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये तुम्ही बघितलेली असणार आहे. अशा घटनांच्या वेळेला ज्या वेळेला पोलिसांची भूमिका असते, म्हणजे गेले काही काळ आपण ज्यावेळेला म्हणतोय की हे सगळं प्रकरण न्यायालयात ज्या वेळेला समोरासमोर आलं, बचाव पक्ष, फिर्यादी पक्ष या दोघांची एकमेकांची बाजू मांडण्यात आली, त्यावेळेचे जे पुरावे होते, पुराव्यांमधली पोलिसांची भूमिका होती, हे सगळं प्रत्येक एखाद्या अशाच घटनेच्या वेळेला अशाच प्रक्रियेने होतं की आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं जातं असं तुम्हाला वाटतंय? जे कमजोर लोक असतात, त्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, त्यांच्या केसेसमध्ये शिक्षा कशी होईल हा विचार करूनच तपास केला जातो. चार्जशीट पूर्ण केली जाते, पुरावे गोळा केले जातात. पण आपण हे बघतो की श्रीमंत माणसांच्या केसेस असेल तर लगेच पोलिसांना कोणीतरी कॉन्टॅक्ट केलेला असतो आणि त्यानुसार पुरावे जे आहेत ते लूज असले पाहिजे, चार्जशीट जी आहे ती कमजोर असली पाहिजे, अशा पद्धतीने सगळा तपास केला जातो आणि चार्जशीट दाखल केली जाते कोर्टामध्ये. म्हणजे सुटण्याची शक्यता आधीच निर्माण केलेली असते. त्यानंतर पुढे अनेक विटनेसेस जे असतात, म्हणजे अपघाताच्या केसेसमध्ये मी विशेष आपल्याला सांगेन की घटनास्थळ पंचनामा नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये बरेचदा स्टॉक विटनेसेस आणले जातात. पोलिसांना साक्षीदारच मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांनी आपला स्वतःचा एक विटनेसचा पूल तयार केलेला आहे आणि ते वेळोवेळी त्या भागातल्या लोकांना त्या विशिष्ट बोलवत असतात. त्या लोकांचा धंदा तिथे लिहिलेला असतो त्यांच्या कोर्टाच्या जबाबामध्ये की कामधंदा कोणता, व्यवसाय कोणता, तर समाजसेवा. आणि त्यांची समाजसेवा कोणती, तर पोलिसांनी बोलवल्यावर साक्षीदार होणं आणि घटनास्थळाचे पंच होणं. हे पंच नंतर पोलिसांचं पण ऐकत नाही आणि जे आरोपी असतात त्यांच्याकडून 100 रुपये ते 500 रुपये, 1000 रुपये त्या प्रत्येक आरोपीच्या आर्थिक परिस्थितीनुसार पैसे मागून कोर्टामध्ये आपली साक्ष बदलवतात. त्यातले काही पैसे पोलिसांना पण दिले जातात. अशा प्रकारे सगळं अपघाताच्या केसेसचं व्यवस्थापन चालून एखाद्या केसमध्ये आपल्याला दिसते की शिक्षा झालेली आहे. अपघातांच्या केसेसमध्ये साधारणतः 85% केसेसमध्ये आरोपी सुटतात आणि सलमान खानच्या केसमध्ये जी शिक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये काही पत्रकार त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे, आभा सिंग सारख्या काही IPS अधिकारी ज्या नंतर वकील झाल्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि माध्यमांनी सतत लक्ष ठेवल्यामुळे ही शिक्षा आज झालेली आहे, अन्यथा ही शिक्षा पण झाली नसती. अशा प्रकारे अपघाताच्या केसेस चालत असतात. नक्की तुम्ही म्हणता की अशा प्रकारे अपघाताच्या केसेस चालू असतात. अत्यंत विदारक असं चित्र खरं आहे. सातत्यानं आपण या विषयावरती बोलतो, मात्र सलमान खान सारखं एखाद्या प्रकरण ज्यावेळेला समोर येतं त्यावेळेला या अशा चर्चांना अधिक मोठा वाव मिळत असतो. त्या निमित्ताने आपण ही सगळी चर्चा करतोय. आपल्यासोबत आता कांचन अधिकारी आहेत. कांचन अधिकारी, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा की केवळ सलमान खान आहे म्हणून ही चर्चा आपण करतोय आणि गेले काही दिवस, गेले 3-4 दिवस जो संपूर्ण देशभरामध्ये एक गदारोळ उठलेला आहे सलमान खानच्या या एकूण न्यायिक प्रक्रियेच्या बाबतीमध्ये,
आणि त्यातूनही सलमान खानची कामं, त्यांनी केलेलं बिईंग ह्युमन मधलं काम असेल, त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या दुष्काळी भागांमध्ये पुरवलेलं पाणी असेल, अशी अनेक त्यांनी कामं केलेली, याचे दाखले सुद्धा अनेकांनी दिलेले आहेत. आणि या निमित्तानं न्यायालयाच्या व्यवस्थेवरती, न्याय प्रक्रियेवरती सुद्धा अनेकांनी बोट दाखवलेलं आहे. तुमची प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम म्हणजे मला हे म्हणायचं आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्यामध्ये सलमानला शिक्षा व्हायलाच हवी. फक्त एक आहे की असं कधी कधी आपल्याला दिसून येतं की आपल्या देशामध्ये की ऑल आर इक्वल असं म्हटलं जातं, बट सम आर मोर इक्वल, हे असं कधी कधी निदर्शनाला येतं. आणि त्याच्यामुळे अ सेक्शन ऑफ सोसायटीमध्ये त्याच्या विरुद्ध आवाज उठू शकतो, जे आता उठताना आपण पाहतोय. दुसरी गोष्ट मला असं म्हणायचंय की त्याचं बिईंग ह्युमन म्हणून जे काही त्याचं कार्य असेल त्याच्याबद्दल त्याला सेपरेट एक वेळ बक्षीस द्या. पण ड्रिंक अँड ड्राईव्ह ही जी एक आपली मोहीम आहे की ह्याच्यामध्ये जर एखादा दोषी आढळला तर त्याला त्याच्याबद्दल शिक्षाही झालीच पाहिजे. दुसरं एक मला इथे नमूद करावं असं वाटतंय की अभिजित जे बोललेले होते, बरोबर, कारण की त्यांचे शब्द चुकीचे होते. कुत्ता वगैरे असं जे म्हणाले ते शब्द चुकीचे आहेत. पण तुम्ही जर बघितलं आज मुंबईमध्ये फुटपाथ असू देत, नॉट ओन्ली फुटपाथ, इव्हन जो डिवायडर असतो, रोड डिवायडर, तिथे पण लोक झोपलेली असतात. म्हणजे चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट्स आर मोर ओव्हर देअर. करेक्ट, बरोबर. कारण एखादी गाडी समजा डिवायडर वरती चढली की लगेच तो माणूस, त्याला तिथे म्हणजे मनुष्यवध होऊ शकतो. कधी कधी मी या घटनेकडे असं पण बघते की सलमान समजा गाडी चालवत होता, ती गाडी याच्यावरती चढली फुटपाथवरती, परंतु फुटपाथवरती कोणी झोपलेलं नव्हतं. मग अशा वेळेला ड्रिंक अँड ड्राईव्ह या केसमध्ये त्याला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती त्याला होणारच. परंतु आता काय झालं, ड्रिंक अँड ड्राईव्ह प्लस मनुष्यवध प्लस ते खोटं बोलणं वगैरे, ड्रायव्हर तो होता वगैरे. तर ह्या, आता मी काय कायदेतज्ञ नाही त्यामुळे कायदेशीर बाबींवरती मी काही बोलू शकत नाही. परंतु मला एक असं वाटतं की त्याने जे मद्यपान करून गाडी चालवली असेल तर त्याच्याबद्दल त्याला शिक्षा व्हायला हवी. परंतु ऍट द सेम टाइम आपल्याच इथे असं घडतं, तुम्ही पाहता ट्रेनमध्ये टप्पावरती बसून माणसं प्रवास करतात. आज तुम्ही बघा, सकाळी जेव्हा माणसं नोकरीला जातात तेव्हा जीवावरती आकांत होऊन लोक धडधड धडधड करून पायऱ्या उतरून येतात आणि पटकन गाडी पकडतात. आज फुटबोर्डावरती कितीतरी माणसं उभी असतात की जी अर्धा त्यांचा देह बाहेर असतो गाडीच्या, आणि त्यांना लागतं पिलर आणि ते मरतात. कित्येक गोष्टी अशा आहेत. मग ते रस्त्यावरती झोपलेले असू दे, डिवायडरवरती झोपलेले असू देत, ट्रेनच्या टपावरती बसलेले असू देत. आपण जेव्हा सिग्नलला गाडी उभी करतो तेव्हा कित्येक भिकारी, छोटी छोटी मुलं भीक मागायला येतात. सिग्नल चालू होतो, परंतु शेवटी ती मुलं जोपर्यंत रस्त्याच्या बाजूला जात नाही तोपर्यंत आपण गाडी चालू करू शकत नाही. अशा असंख्य गोष्टी या आपल्याला इथे घडताना दिसतात. तर ह्याच्याकडे पण सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. इतक्या लोकांचे लोंढे मुंबईमध्ये रोजगारासाठी येतात, तर त्यांच्यासाठी काहीतरी शेल्टर अशी म्हणून पण व्यवस्था केली गेली पाहिजे, ज्याच्या योगे लोक फुटपाथवरती झोपणार नाही. नक्की नक्की, अगदी महत्वाचा मुद्दा आहे तुमचा. आणि या मुद्द्याला खरं तर गेले काही काळ विविध पद्धतीनं त्या अभिजित जे गायक आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे सुद्धा एक वेगळं वळण मिळालं. पण हे सगळे मुद्दे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाहीयेत आणि त्यानिमित्ताने आपल्या या चर्चेमध्ये ते सातत्यानं येताना आपण बघतोय. आपल्यासोबत व्ही.पी. पाटील माजी न्यायाधीश आहेत, कुमार सप्तर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि ॲडव्होकेट असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. पण त्यापूर्वी जे महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित केलेत ते आपण बघूयात. सलमानला जो न्याय मिळाला तोच न्याय सर्वसामान्यांना मिळतोय का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यवस्था प्रसिद्ध व्यक्तींच्या हातचं बाहुलं बनली आहे का, हे आपण या ब्रेकनंतर चर्चेला घेणार आहोत, एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आपण चर्चा करतोय सलमान खान याच्या सुटकेच्या संदर्भातली, आणि सलमान खानला ज्या पद्धतीनं गेल्या 2-3 दिवसामध्ये जे निर्णय पटापट मिळत गेले त्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवरची चर्चा आहे. वादंगपूर्ण उठलेला आहे देशभरामध्ये. काही प्रतिक्रिया सुद्धा बेधडक आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आपल्या प्रेक्षकांच्या. त्या प्रतिक्रिया आधी तुम्हाला वाचून दाखवतो. मनीष ईश्वरलाल म्हणतायत, पैसों का खेल है, पैसा फेक तमाशा देख, सामान्य लोकांना उल्लू बनवतंय हे न्यायतंत्र.
असं मनीष ईश्वरलाल यांचं म्हणणं आहे. अर्जुन कुडाळे म्हणतात कायदा सर्वांसाठी सारखाच आहे आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणेच सलमानला बेल मिळालाय असं अर्जुन कुडाळे म्हणतात. अरुण जोशी म्हणतात न्यायदेवता आंधळी आहे हे मी ऐकलं होतं, आज त्याची प्रचिती आली. अरुण जोशींचं म्हणणं आहे. विक्रम सावंत म्हणतात सलमानला जो न्याय मिळाला तोच न्याय सर्वसामान्यांना मिळतोय असं विक्रम सावंत यांचं म्हणणं आहे. ऋषिकेश बोंडे म्हणतात भारतात पैसा कायद्यापेक्षा मोठा आहे. आणि शंकर खांडेकर म्हणतात कायदा गरिबांसाठी आणि कायद्याच्या पळवाटा श्रीमंतांसाठी हेच यावरून सिद्ध होतं. आणि या व्यतिरिक्त अनेक प्रतिक्रिया खरं तर आहेत, पण या प्रतिक्रियांचा जो अर्थ आपल्याला काढता येईल तो हाच आहे की कुठेतरी समाजाची मानसिकता किंवा अनेकांचं म्हणणं असं दिसतंय की काही लोकांसाठी न्याय वेगळा आहे, जसं मगाशी कांचन अधिकारी सुद्धा या चर्चेमध्ये म्हटल्या होत्या. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, पोलीस यंत्रणा असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, या प्रसिद्ध व्यक्तींच्या हातचं बाहुलं बनल्यात का, हे खरं तर न्यायाधीशांना आपण विचारूया की ज्यांनी खरं न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः तुम्ही होतात. अशा प्रकारे जे म्हटलं जाते किंवा असा जो समज लोकांचा होतोय त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं की गरिबांच्या हातचं बाहुलं श्रीमंतांच्या हातचं बाहुलं झालंय एकूण ही सगळी व्यवस्था? नाही, ह्याला असं म्हणण्याला अजिबात अर्थ नाही. एखाद्या श्रीमंतांची केस आली तर त्या केसच्या आधारे अशा निष्कर्षापर्यंत जाणं योग्य नाही. हे जे म्हणलंय कोण आता ह्या सत्यपाल गरिबांना न्याय मिळत नाही, मी लिहून घेतलंय विधान. या देशात गरिबांना न्याय मिळत नाही. हे न्याय व्यवस्थेवर केलेली ही जी टीका आहे ही अत्यंत चुकीची आहे. गरिबांना न्याय मिळत नाही हा मुद्दा असीम किंवा मी असं म्हणेन, मी काही केसेस चालवल्यात की भाजीपाला विक्रेत्याची मुलगी दोन्ही पाय रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये तुटलेलीला महिन्याच्या आत तिला जर मेडिकल ॲडमिशन हायकोर्टने जस्टिस मोहित शहाने दिलंय, किंवा एक आर्मीचा एक सर्व्हिसमन आहे त्याला पेन्शन मिळत नाही, त्याला रेशन कार्ड मिळत नाही म्हणून रंजना देसाईंकडे मी मागे जस्टिस रंजनांकडे उभं राहिलो. त्यांनी त्याला ऑन द स्पॉट सांगितलं की कलेक्टरला ताबडतोब इश्यू करायला हवा. गरिबांना जजेस मदतच करतात. आणि तुम्ही उदाहरणं मी द्यायची झाली तर, आणि मी त्यांना म्हणलंय हे जे आहेत सत्यपाल सिंहांचं हे असत्य विधान आहे. आयुक्त होते, त्यांचं असत्य विधान आहे. त्यांचं विधान अत्यंत असत्य आहे. लोक गरीब लोक आहेत म्हणजे पोलिसांना भेटल्यानंतर गरीब झालेले म्हणायचे का आधीचे म्हणायचे? हाय, मग पोलिसांनी एक गरीबाला मदत केलेली एक केस दाखवावी पोलीस डिपार्टमेंटने की हा माणूस गरीब आहे, जसे कोर्ट मदत करते. असतात तशा बातम्या येतात, म्हणजे अनेक पोलिसांनी गरिबांना घेतलेलं असतं, मदतीला दिलेलं मदत केलेली असते, अशा आहेत. म्हणजे अगदीच सगळं काही काळोख नाही आहे समाजामध्ये. पण तो मी पूर्ण काळोख म्हणलेलं नाही. सत्यपालांसारखी खासदार झालेली व्यक्ती जे पोलीस आयुक्तपदी होते त्यांनी असं विधान करणं चुकीचं आहे. आणि दुसरं आहे अंधार, तुम्ही जे म्हणलात तर पूर्ण अंधार नाहीये, पण न्याय संस्थेकडे पूर्ण उजेड प्रकाशात आहे, स्वच्छ प्रक्रिया आहे. दोन्ही लोकांना ऐकून कोर्टात न्याय दिला जातो. पोलिसांकडे कुठं असं ऐकलं जातं? पोलिसांकडे ऐकलं जातं की नाही खरं तर आपण तेही तपासूया. सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. पण असीम, तुम्हाला आधी पहिल्यांदा विचारायचंय, जो मुद्दा आता कांचन अधिकारींनी उपस्थित केला होता की रस्त्यावरती झोपलेली जी सगळी गोरगरीब आहेत, तुम्ही मानवी अधिकारांच्या संदर्भामध्ये पण काम करत असता, हे सगळे जे विषय सातत्याने येतात आपल्याकडे, खूप क्लिष्ट असे एका विषयातनं 10 विषय निर्माण होतात अशी परिस्थिती आपल्याकडे सातत्यानं दिसते. त्यावेळेला हे येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आपण टाळू शकतोय का? कारण आता इतकं सगळं चर्चेला आलंय, तर या सगळ्या बाबतीत सरकार किंवा अगदी न्यायालय सुद्धा, न्यायाधीश सुद्धा काही या संदर्भामध्ये सो मोठं असतील किंवा असे काही कायदे काढू शकतात का, काही ऑर्डर्स देऊ शकतात का सरकारला, की जेणेकरून हे फुटपाथवरती झोपलेले जे काही गोरगरीब आहेत ज्यांच्याकडे काही पर्याय नाही आहे दुसरा, असं ज्यावेळेला आपण मानतो त्यावेळेला त्यांना काही पर्याय निर्माण केले जाऊ शकतात का? काय परिस्थिती वाटते? पहिली गोष्ट म्हणजे दारू पिणारा जो माणूस असतो तो माणूस हे बघत नाही की कोणीतरी झोपलेला आहे, उठलेला आहे, बसलेला आहे, तो चालतो आहे, याचा त्याला काही संबंध नसतो. तो अंगावर गाडी घालतो आणि मारून टाकतो, कारण की त्याला भानच नसते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवू नये हा कायदेशीर नियम आहे. त्या नियमाचं पालन सलमान खाननी केलेलं नाहीये. आता कांचन अधिकारी यांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सर्वसामान्य आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, आपण ते बघत असतो. पण त्याच्यावर उपाय काय आपण शोधलेला आहे? आपण अशी मागणी करणार आहे का सामूहिकरित्या की सगळ्या धार्मिक संस्था ज्या असतील, धार्मिक स्थळं असतील, तिथे जमा झालेला पैसा सगळा बाहेर काढा आणि गरिबांसाठी वापरा, यासाठी आपण सह्यांची मोहीम करणार आहोत का? आपण काही करणार नाही. आणि मग ते लोक जे अभावग्रस्त आहेत, जे अभावासह जगतात, त्यांच्या जगण्यावरच आपण प्रश्नचिन्ह निर्माण करणार असू, तर मला वाटत नाही की तो काही उपायाचा भाग आहे. जे काही दिसते ते तर आपण सगळेजण बघत असतो. त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत सगळेजण, ज्यांच्याजवळ त्या मानाने आपल्याला अभाव नाही, आपलं जीवन चांगलं आहे. जीवन चांगलं असलेल्या लोकांनी जीवनामध्ये अभाव असलेल्या लोकांसाठी एकत्रितपणे काहीतरी करणं ही महत्वाची गोष्ट आहे.
त्यामुळे बिईंग ह्युमनच्या माध्यमातून सलमान खाननी नंतर उपरती झालेलं का असेना, पण जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे ते मला कमी महत्वाचं वाटत नाही. ते त्यांनी दिखाऊपणासाठी केलेलं आहे. अर्थातच केवळ पैशाच्या आधारे पैसा आहे म्हणून सामाजिक काम करणं वेगळं, आणि झिजून घेऊन जीवनशैलीचा भाग म्हणून आणि लोकांचं जीवन बदलवण्यासाठी म्हणून आपण काम करायचं असं ठरवून रचनात्मक सामाजिक काम करणं हे वेगळं. त्यामुळे सलमान खाननी आता खरोखरच्या सामाजिक कामाकडे वळावं. कांचन अधिकारी सारखे जे लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि अभावापासून लोकांना मुक्ती मिळवून द्यावी. हा एक महत्वाचा भाग याच्यातून येतो. दुसरं हे नक्कीच आहे की कायदे यंत्रणेमध्ये काही सडलेले कुजलेल्या विचारांचे डबके झालेले आहेत, काही भ्रष्टाचाराचे मुद्दे तयार झालेले आहेत, काही लोक भ्रष्ट आहेत, काही न्यायाधीश भ्रष्ट आहेत, काही वकील भ्रष्ट आहेत, जे भ्रष्टाचाराची लिंक बनलेले आहेत. हे लोक असताना पण अनेक चांगले लोक आहेत, हे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. एखाद्या श्रीमंत माणसाच्या केसच्या निमित्तानेच चर्चा होत असते. त्याच्यामुळे मगाशी मंदार तुम्ही जे म्हटलं ते मला मुद्दाम स्पष्टपणे सांगायचं आहे की तुम्ही याची अगदी भीड बाळगण्याची गरज नाही की आपण एखाद्या सलमान खानच्या केसचं सातत्याने चित्रण दाखवतोय. माझं हे म्हणणं आहे की अशा श्रीमंत लोकांच्या केसेसच्या माध्यमातूनच कायदेविषयक प्रश्नांवरची चर्चा सुरू होत असते. ती तुम्ही सुरू केलेली आहे, याच्याबद्दल सगळ्याच माध्यमांचं मी अभिनंदन करतो. नक्की तुम्ही म्हणताय की माध्यमांचं अभिनंदन करतो. अर्थातच आम्ही पारदर्शीपणे ही खरं चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण सातत्यानं याच बाबतीत एक टीका सुद्धा केली जाते अनेकांकडनं की हे का जास्त दाखवलं जाते. पुन्हा कांचन अधिकारी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की केवळ आपण ज्यावेळेला ही अशी एखादी घटना घडतो, सलमान खान सारखी एखादी व्यक्ती असते, त्यावेळेलाच या बाबतीमध्ये जागरूकपणे सगळं बोललं जातं. पण या बाबतीमध्ये जो आता उपस्थित झालेला मुद्दा आहे, असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे की तुमच्या आमच्यासारखी माणसं ही का अशा प्रकारे झिजून घेऊन काम करत नाहीयेत, आणि हे जे फुटपाथ किंवा मुंबईबाबतचे जे हे सगळे गंभीर प्रश्न आपल्याला समोर दिसत आहेत, त्या बाबतीत आपण सुद्धा काही करतोय किंवा नाही, काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम मी असीमजींना सांगू इच्छिते की माझं स्वतःचं एक NGO आहे आणि त्याच्याद्वारे मी माझं जेवढं काम आहे ते करते आहे, आणि आम्ही ते केव्हापासूनच केलेलं आहे. अधिकारी ब्रदर्स यांनी पण केलेलं आहे. मग ते ॲम्ब्युलन्स देण्याचं असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरात आत्महत्या घडली त्या शेतकऱ्यांना काही मदतीचा हात देण्याचा असो किंवा पाण्याचे टँकर्स प्रोव्हाइड करण्याचं काम असो. फक्त एक असतं की अशी कामं आपण मोठी पब्लिसिटी करून बोलून दाखवत नाही. मला दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की जे आता म्हटलं, माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि मी कधीच असं म्हटलं नाही की सलमान खान हा निर्दोष आहे. सलमान खान दोषी आहे कारण त्याने दारू पिऊन गाडी चालवलेली आहे आणि हाच मुळात सगळ्यात पहिला मोठा गुन्हा आहे. मग त्यांनी फुटपाथवरती गाडी चढवली, मग त्याच्या खाली येऊन कोण मेलं हा सेकंडरी हे झालेला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी मद्यपान केलं आणि गाडी चालवली. मला एक प्रश्न इथे मंदारजी तुमच्या परमिशननी न्यायमूर्ती साहेबांना विचारायचा आहे की तुम्ही आता म्हणालात की गोरगरिबांना आणि श्रीमंतांना सगळ्यांना सारखाच न्याय असतो. निश्चितच तो असतो आणि तसा तो असायला पण हवा. फक्त मला एक असं विचारावं असं वाटतं इथे, ही माझी एक इन्क्विजिटिव्ह प्रश्न आहे की 13 वर्ष इतका विलंब का लागला आणि अलेक्स्टर परेरा याची केस ही पटकन का सॉल्व्ह झाली? नक्की कोर्टामध्ये असं फिक्स टाइम टेबल असं काही नाहीये, आणि ह्याला मी एक माझ्याकडे उपाय आहे की उद्या मुंबईमध्ये केसेस लवकर चालत नाहीत. चीफ जस्टिसना अधिकार आहे की ते कुठली केस कुठेही ट्रान्सफर करू शकतात. गुजरातची केस आपल्याकडे मुंबईला मध्ये आल्याचं उदाहरण आहे, ते सुप्रीम कोर्ट पाठवू शकतं. मुंबईचे चीफ जस्टिसना जर वाटलं रत्नागिरीला एक 100 केसेस आहेत, अशी मॅटर तिकडे ट्रान्सफर करून चालू शकतात. हा 13 वर्षाचा डिले कमी करायचे ह्या पद्धतीने करता येईल. डिले आणि काही वेळा वकील करतात, एक तांत्रिक मुद्दा काढायचा आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत जायचं, अपील रिव्हिजन त्यातही काही वेळा वेळ जातो. नाही, पण मुळात तेच चालू आहे ना आता सुद्धा, जे चाललंय ते त्याच कारणासाठी चालू आहे. म्हणजे आता नाहीतर मग तो जामीन घेतलाच गेला नसता आणि त्या पद्धतीनं इथेच त्यांनी शिक्षा बघून जे काय आहे ते पुढे गेलं असतं. आता पुढे येणाऱ्या काळामध्ये हायकोर्टामध्ये काय होणार आहे? उच्च न्यायालयात हेच पुन्हा सांगितलं जाणार की हा निर्दोष आहे किंवा नाहीये, हेच येणाऱ्या काळामध्ये ठसवलं जाणार आहे लोकांच्या समोर. अपिलामध्ये खालचा निकाल चुकीचा म्हणून तर अपील होतं, अपिलात तेच मुद्दे घेणार. आणि एक आहे की जेव्हा असं होतं, प्रत्येक नागरिकाला हक्क आहे वकिलांमार्फत केस चालवून, त्याच्यात काही वेळा अन्याय होण्याची शक्यता असते. आपलं तत्व काय आहे
की 99-100 गुन्हेगार फुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होणे हे तर आपल्या बेसिक स्ट्रक्चर आहे. कुमार सप्तर्षी, हे जे बेसिक स्ट्रक्चर म्हणतात हे कुठे लिखित स्वरूपात किंवा अशा प्रकारचं आहे का? न्यायबुद्धीनीच आपण हे सगळं म्हणतोय ना, पण तरी सुद्धा ज्या वेळेला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा उच्च न्यायालयात सलमान खान काय म्हणणार आहे? जाऊन हेच म्हणणार की मी निर्दोष आहे? काय म्हणणार? नाही, ते ह्या तत्वाचा आधार कसा गेला तर त्याच्यामध्ये एक असं आहे की एक प्युअर ऍक्सिडेंट, त्याला प्युअर एडी म्हणतात, म्हणजे अपघाताशिवाय काही नाही, अशा केस असतात आणि त्याच्यामध्ये सजा होत नाही. तर हे सगळं मला दिसतोय तो प्रयत्न, मी काय वकील नाही, परंतु एक गुन्हा घडला मनुष्यवधाचा, मनुष्याच्या मृत्यूचा, तर त्याला रूपांतर असं करायचं का प्युअरली ऍक्सिडेंट होता, पण त्याचे काही तत्व आहेत की मागच्या बाजूने कोणी धडक दिली, हा या म्हणजे ज्याचा जो चालवणारा गाडी आहे त्याच्या कॉन्शियसला ते कळणारच नाही, तर अशा वेळेला प्युअर एडी म्हणतात. त्याच्यानंतर आरटीओ गाडी तपासतात की गाडीमध्ये काही बिघाड नव्हता, तर अशा पद्धतीने चालेल. पण इथं उघड आहे की समोर आहे, मेला आहे, गाडी फुटपाथवर गेली आहे रस्ता सोडून, गाडी आधी भरधाव वेगाने वाढत होती, त्याच्यानंतर जो गुन्हा घडला त्यानंतर सलमान खान तिथून पळून गेला, या सगळ्या गोष्टी सिद्ध करतात. पण आता प्रयत्न चाललाय वकिली कौशल्यानं, म्हणजे वकिली कौशल्य काय गोष्टी दाखवायला बघणारे, त्या मनुष्यवध नसून ही प्युअर एडी आहे, प्युअर एडीची केस, ऍक्सिडेंटल डेथ आहे, असं करण्याचा त्यांचा हायकोर्टाचा वगैरे असा प्रयत्न आहे. आणि मग ते तत्व वापरलं जातं तिथं की संशयाचा फायदा द्या, कदाचित तो निरपराध असेल आणि 100 निरपराध सुटले म्हणून समाजाची हानी होत नाही. एक गुन्हेगार सुटला तर मात्र एक गुन्हेगार झाला आणि 100 सुटले गुन्हेगार तरी चालेल, पण निरपराध माणसाला एकालाही होता कामा नाही सजा. हे तत्व इथं वापरण्यात येईल आर्ग्युमेंटमध्ये. प्रश्न तो नाहीये, प्रश्न असा आहे की एका विशिष्ट क्लासच्या, विशिष्ट अभिजनांना, विशिष्ट याच्यात प्रतिष्ठित असलेल्या लोकांना आपण कायद्यामधून पळवाटी देऊन कन्सेशन देणार आहोत का? आता मगा या ताई म्हणाल्या की लोक पादचारी मार्गावर झोपतात, का झोपतात? ते हाऊस म्हणून झोपतात का आपल्या खोड्या करायच्या म्हणून झोपतात? हे पाहिलं पाहिजे. त्यांना आपण बेघर ठेवलेलं आहे, समाजातली विषमता आहे. पण याचा अर्थ असा होतो का उलटा की श्रीमंतांना रस्ते चांगले पाहिजेत, त्यांना गाड्या भरधाव वेगाने चालवल्याशिवाय मनशांती मिळत नाही, त्यांना दारू हे तुम्ही म्हणताय हे बरोबर म्हणताय, पण हे वेगवेगळ्या दोन गोष्टी आपण वेगवेगळ्या बघू शकत नाहीत का? कारण ह्या दोन्ही तिन्ही चारही गोष्टी एकत्र झालेल्या आहेत या सगळ्या प्रसंगामध्ये. असीम सरवदे, तुम्हाला पुन्हा हाच मुद्दा सातत्यानं विचारतोय. त्याचं कारण हेच आहे की पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये हे सांगितलं जाईल की हा निर्दोष होता, कदाचित त्याच्यातले पुरावे, त्याच्यातले साक्षीदार यांच्याबद्दलचे पुन्हा एकदा काहीतरी नवीन प्रतिवाद केले जातील या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि मग जर का आता 5 वर्ष एका न्यायालयाने दोषी त्याला ठरवलेलं आहे, या पुढे जाऊन येणाऱ्या काळामध्ये हेच सातत्यानं घडणार आहे. म्हणजे एकीकडे कायद्याच्या या सगळ्या पळवाटा असतील किंवा कायद्याच्या एकूण ज्या प्रक्रिया आहेत त्याचा पूर्ण फायदा उठवणार सलमान खान सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार, हे आपल्याला आता गृहीत धरावं लागेल का? नाही मंदार, त्याच्यानंतर एक स्टेप आहे, परत राष्ट्रपतीकडे जाता येतं, शासनाकडे जाता येतं. हा नाही नक्की, पण असीम शासनामध्ये जर पंतप्रधानांच्या शपथ विधीला असतील. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की आपण जर 2 केसेस महत्वाच्या म्हणून बघितल्या, सलमान खानची केस, राजीव नंदाची केस आणि अलेक्स परेराची केस, या 3 केसेस मध्ये एक साम्य आहे की तिघही जण अत्यंत श्रीमंत आहेत, तिघही जण अलिशान गाडीत आले होते, तिघही जण दारू पिलेले होते आणि तिघांनी पण काही माणसांना आपल्या गाडी चिरडलं. हे या तिन्ही केसेस मधलं साम्य आहे. मग अलेक्स परेराची केस याचप्रमाणे हायकोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचं त्याच्यामध्ये सांगितलं की 304 पार्ट 2 मध्ये जेव्हा तुम्हाला दोषी धरण्यात येते, याचा अर्थ तुम्हाला माहिती होती, म्हणजे नॉलेज होतं की आपण अशी काहीतरी दारू पिऊन कृती करणं आणि त्याच्यामुळे काही जण मरू शकतात, याचं माहिती आणि ज्ञान आपल्याला असते. त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये कोणत्याही प्रकारची सूट शिक्षेत मिळणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने त्यासोबत त्या नंदाच्या केसमध्ये एक महत्वाचं केलं होतं की सामाजिक शिक्षा पण त्यांना 2 वर्ष दिली होती, की सामाजिक काम करायची शिक्षा. आता सामाजिक काम करणं ही खरं आवडीचा भाग असला पाहिजे, पण दुर्दैवाने आता तो शिक्षेचा भाग पण आहे, कारण त्यांनी
त्यांनी म्हटलंय की सोशल कन्स्ट्रक्शनचा भाग म्हणून आम्ही त्याला ही शिक्षा देतो. या सगळ्या दोन्ही केसेसचा अभ्यास करून सलमान खानच्या वकिलांनी आणि त्याच्या वकिलांच्या टीमनी त्याला सांगितलं की आता या केसमधून सुटायचं असेल तर आतापासूनच सामाजिक सेवा सुरू करून टाका. म्हणजे मग आपण हे सांगू शकतो. म्हणून हे केस लॉ जे आहे ते अभ्यास करून त्याप्रमाणे आपला जो आरोपी आहे तो आधीपासूनच तसा वागणार आहे, त्यामुळे त्याची शिक्षा आता माफ करा असं सांगण्यासाठी स्कोप निर्माण करण्यात आलेला या केसमध्ये. आणि तशा पद्धतीने सुप्रीम कोर्टापर्यंत पण ही केस गेली. तरी एक गोष्ट नक्की आहे की शिक्षेच्या क्वांटम मध्ये शिक्षेचं प्रमाण काहीतरी कमी करण्यात येईल, पण शिक्षा पूर्णपणे रद्द होऊ शकेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट मला महत्वाची सांगायची आहे की जे कन्फ्युजन तयार करण्यात आलं या केसमध्ये की जजला कन्व्हिन्स करू शकत नाही आपण, म्हणून फौजदारी काम करणाऱ्या प्रत्येक वकिलाला केसमध्ये पॉसिबिलिटीज ज्या कायदेविषयक हे आहेत शक्यता ते आणण्याचा अधिकार असतो. या केसमध्ये मग एक नवीन ड्रायव्हर आणला की तो गाडी चालवत होता. दुसरी शक्यता आणण्यात आली की तो जो माणूस मेला तो क्रेन मधली गाडी उचलताना त्या क्रेन मधून ती कार पडल्यामुळे तो मेला. या सगळ्या गोष्टींचा उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात फायदा घेतला जाणार आहे असं मला आतापासून सांगायचं आहे. नक्की. आणि अर्थातच त्यावरूनच सगळी येणाऱ्या काळामध्ये प्रतिवाद होणार आहेत. कुमार सप्तर्षी बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. एकच मुद्दा सांगायचा आहे की सामाजिक काम कर अशी सजा जर असेल तर त्याचा दुसरा अर्थ निघतो करालोरी की प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला गुन्हा करण्याचा अधिकार आहे. आणि मग बाकीच्या सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हा एक करायला हरकत नाही. दोन गुन्हे नाही, आपण अर्थ 100 लावू शकतो. पण आपण हा सगळा जो काही प्रकार सुरू झालेला आहे, म्हणजे जे सामाजिक काम करायला सांगितलं जाणं, रिहॅबिलिटेशन सारखे प्रकार करायला जाणं, आपण कुठे ना कुठे पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या गोष्टी चालल्या त्याचं सुद्धा अनुकरण करताना दिसतोय. त्यातनं हे प्रकार घडत आहेत का, हाही मुद्दा आहे. कांचन अधिकारी, काय वाटतंय या सगळ्या प्रकरणामध्ये? आपण बरंच बोललोय. येणाऱ्या काळामध्ये काय व्हायला पाहिजे, काय प्रकारे या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे? आणि बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल, अगदी राज ठाकरेंसारखे नेते असतील आणि नितेश राणेंसारखे नेते असतील, इतरही काही नेते आहेत, निरंजन डावखरे दिसले तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे, हे सगळे जे भेटायला गेले, ह्या सगळ्या भेटींमागचं जे काय कारण होतं त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? मला असं वाटतं की प्रत्येकाचे स्वतःचे असे काही मित्र असू शकतात. तो केवळ राजकारणी माणूस आहे किंवा राज ठाकरे आहे, नितेश असेल किंवा निरंजन असतील, त्यांचे पर्सनल संबंध असू शकतात ना. आणि अशा वेळेला त्यांना वाटलं असेल की आपण जावं, त्याला सांत्वना द्यावी, त्याच्यामध्ये काही मला गैर वाटत नाही. मला फक्त एवढंच वाटतं की ज्या कायद्याच्या पळवाटा आहेत तिथे आपण का लक्ष देत नाही आहोत. आणि 13 वर्ष इतका विलंब जो लागला गेला तर तो का कमी झाला नाही? म्हणजे आता मला परत इथे तो सनी देओलचा डायलॉग आठवतो, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे तो किती काळापर्यंत तेच चालू आहे आपल्याकडे. ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा जे मी मगाशी म्हटलं की रस्त्यावरती झोपण्यात नसेल त्यांची ऐपत, परंतु अशा कित्येक लोकांना आपण पाहिलेलं आहे की मुंबईत येतात, एक झोपडं बांधतात, दर 5 वर्षांनी गव्हर्नमेंटचं असं निघतं की ह्या लोकांना घरं दिली पाहिजे, त्यांना घरं मिळतात, ती घरं ते विकतात, परत झोपडं बांधतात, परत त्याच्यात राहतात. याला तुम्ही काय म्हणाल? आणि ज्या माणसाला इमानी इतबारे बाबा व्यवस्थित जगायचंय तो माणूस असं कधी जगत बसणारच नाही. मी कुणाच्याही गरिबीवरती इथे कॉमेंट करत नाहीये किंवा मला गरीब माणसाबद्दल सिम्पथेटिक ऍटिट्यूड नाहीये असाही त्याचा अर्थ होत नाही. परंतु दुसरी ही गोष्ट पण तितकीच महत्वाची आहे की कित्येक माणसं अशी स्ट्रगल करणारी मुंबईत येतात, परंतु हे जर गव्हर्नमेंटनी याच्यावरती एक अंकुश लावला की काही झालं तरी फुटपाथवर, डिवायडरवर असं लोकांनी झोपता कामा नये. नाही, नक्कीच हे होता कामा नाही. थोडासा वेळेअभावी तुम्हाला थोडं थांबवतो. कांचन अधिकारी, पाटील साहेब, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. कुठेतरी हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं आता किंवा ज्या पद्धतीनं संपूर्ण माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती विविध बाजूनी खरी एवढी कदाचित मोकळी चर्चा न्यायाधीशांच्या बाबत, न्यायालयाच्या प्रक्रियेबाबत यापूर्वी कधी झाली नसेल. इतकं बोट सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवरती ठेवलं गेलं जाहीरपणे, हे सुद्धा या सगळ्या याच्यातनं काही घुसळण होऊन तुम्हाला असं वाटतं का की उद्या उच्च न्यायालयामध्ये सुद्धा हा निकाल लवकर लागू शकतो? कारण 13 वर्ष आता गेलेली आहेत, याला काही टाइम फ्रेम, काही डेडलाईन काही असेल का येणाऱ्या काळामध्ये? निश्चितच हे जे आहे ढवळून निघाला हा प्रश्न. आणि मीडियाने घेतल्यामुळे हा कायदा जो आहे, आता कायद्यात वारंवार बदल होतात, नवीन सुधारणा येतील की अशा केसेस
हे सामान्यपणे अनेक कायद्यात आहे तरतुदी 6 महिन्यात निकाल करावी होत ठीक आहे, नाही. म्हणजे असं घडण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटते? असीम सरोदे, तुम्हाला वाटते का काही शक्यता याच्यातनं काहीतरी उच्च पातळीवरती न्यायिक प्रक्रियेवरती आणि याच्यावरती पूर्णपणे एक प्रकारचा दबाव येईल, बदल होण्याची प्रक्रिया सुरू होईल या निमित्ताने? आपण जर भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास बघितला तर प्रत्येक चर्चेत आलेल्या केसमुळेच कायदेविषयक बदल घडून आलेले आहेत. नाहीतर न्यायव्यवस्था तशा अर्थाने स्टेटस को मेंटेन करणारी एक व्यवस्था आहे. अगदी स्वतःमध्ये काहीच बदल करायचा नाही अशा पद्धतीचे विचार असलेल्यांची ही व्यवस्था आहे आणि मोठी यंत्रणा आहे. ही अवाढव्य यंत्रणा बदलण्यासाठी अशा काही केसेसच्या माध्यमातूनच चर्चेतून बदल घडून येऊ शकतात. मला असं वाटते की ऍक्सिडेंटच्या कायद्याबद्दलच नाही तर एकूण न्यायिक प्रक्रियेबद्दल, ज्या ज्युडिशियल रिफॉर्म्स बद्दल आपण बोलतो त्या न्यायिक सुधारणा खूप मोठ्या प्रमाणात घडून येण्याची शक्यता अशा केसेसमधूनच होत असते. हे दुर्दैव आहे की काही लोकांचे अपघात व्हावे लागतात, काही लोकांवर बलात्कार व्हावे लागतात आणि त्याच्यानंतर आपण कायद्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू करतो. पण हा इतिहास बघितला तर याच्यानंतर खूप सकारात्मक पद्धतीने काही बदल घडून येतील असं मला नक्की वाटतं. नक्की. तुम्ही सुद्धा कुमार सप्तर्षी काय वाटतंय, काहीतरी आशेची जागा या निमित्ताने या सगळ्या डिबेटच्या पलीकडे जाऊन होईल का? येणाऱ्या काळामध्ये काहीतरी घडेल का? काहीतरी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्यावरती काही टाइम फ्रेम लावण्याची शक्यता आहेत का? म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे की स्टेटस को हा स्वभाव धर्म आहे. पण जर तुम्ही पब्लिक आउटक्राय म्हणजे जनतेचा आक्रोश असला तर कदाचित काहीतरी हलतं. हे आपल्या त्या निर्भया केसमध्ये कळलेलं आहे. मला मगाच्या एका मुद्द्यावर असं म्हणायचं होतं की अख्खं बॉलिवूड तिथे गेलं तर ते खरोखर मैत्र म्हणून गेलं तिथे की एक मित्र आहे म्हणून का? त्यांचे पैसे गुंतवणुकीचे तो जुगार आता कदाचित हारला जाईल. जर सलमानला सजा झाली तर सलमानचा जुगार, सलमानवर लावलेल्या पैशाचा जुगार यशस्वी व्हावा, दामदुप्पट पैसे व्हावेत म्हणून त्याने जेलमध्ये जाऊ नये अशी भावना आहे. हे लोक तिथे गेल्यानंतर स्वतःच सांत्वन करत होते का त्याचं करत होते? आणि राज ठाकरेंच्या बाबतीत असं आहे की तुम्ही एक पब्लिक फिगर आहात, तुमचा एक पक्ष आहे, तुमचे एक अनेक अनुयायी असे की तुम्ही म्हणाल ते ऐकतात. एकदा तुम्ही म्हणले मोदी वाईट आहे, लोकांनी टाळ्या मारल्या. एकदा म्हणले मोदी चांगले, टाळ्या मारल्या त्याच अनुयायाने. तर आपण जे वागतो त्याचा किती बाहेर परिणाम होतो. तर तुम्ही केवळ व्यक्ती असता आणि केवळ सलमानचे मित्र असता आणि इतर व्यवसायात असता तर जायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही सार्वजनिक हे टाळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नक्की नक्की. तुम्हाला सार्वजनिक नीतिमत्तेचं पालन नको करायला का? नक्की. सार्वजनिक नीतिमत्तेचं पालन त्याच्या घरी गेला होता का? नक्की. सार्वजनिक प्रश्न उपस्थित होतात. नक्कीच उपस्थित होतात. ही सार्वजनिक नीतिमत्ता जी आहे त्याचं सुद्धा पालन झालं पाहिजे. अगदी थोडक्यात पुन्हा कांचन अधिकारी शेवटी जाता तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा, ही जी सार्वजनिक नीतिमत्तेचा उल्लेख आता कुमार सप्तर्षींनी केला, या नीतिमत्तेमध्ये सुद्धा केवढा फरक झाल्याचं या निमित्ताने आपण बघतोय. एकीकडे ज्याला पब्लिक आउटक्राय असं म्हटलं गेलं, आक्रोश जनतेचा असं म्हटलं गेलं, तो आक्रोश एकीकडे यावेळेला दोन्ही बाजूनी दिसत होता. म्हणजे सलमान खानसाठी सुद्धा आक्रोश करणारी तेवढीच जनता आपल्या समोर दिसते, चाहते दिसत आहे. हे सगळं जी काही घुसळण आहे ह्याच्यातनं लवकर निश्चित काहीतरी घडेल असं तुम्हाला वाटतंय? मला याच्यामध्ये 2 मुद्दे सांगावेसे वाटतात. आताच थोड्या वेळापूर्वी टीव्हीवरती दाखवण्यात आलं की त्याच्या घराच्या बाहेर बरीचशी लोक नाचत होती. त्यातली किती लोक अगोदर सलमानला भेटलेली होती किंवा त्यांचा काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता? त्यांचे चेहरे बघून तर मला असं वाटत नाही की त्यांनी त्याच्यामध्ये काही स्टेक लावलेला असेल की बाबा सलमान सुटला तर मला एवढे पैसे मिळणार वगैरे. आता कसं त्यामुळे सार्वजनिक नीतिमत्ता महत्वाची ठरते ना. सार्वजनिक नीतिमत्ता शेवटी कशामुळे महत्वाची ठरणार आहे? राज ठाकरे असतील, सलमान खान असतील. केसमध्ये आज ह्या पर्टिक्युलर केसमध्ये मंदार आपल्याला असं दिसून येतं की जितकी लोक हे म्हणतायत की सलमानला सजाई झालीच पाहिजे आणि 13 वर्षाचा विलंब का लागला, तितकीच लोक व्हॉल्यूम ऑफ पीपल ही त्याच्या बाजूने उभी राहिलेली दिसतात. दुसरा मुद्दा मला इथे राज ठाकरेंच्या बाबतीत बोलावं असं वाटतं की जर ते राजकारणाच्या फील्ड मधले आहेत तर त्यांना राजकारणामध्ये जेव्हा फायदा मिळायचा तेव्हा झाला. जेव्हा त्यांनी अशी काही स्टेटमेंट दिली, एकदा मोदींच्या फॉर बोलले, एकदा मोदींच्या अगेन्स्ट बोलले, त्याचा फटका त्यांना बसला ना त्यांच्या राजकीय जीवनात. पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना त्यांचे पर्सनल फ्रेंड असूच नये.
त्यामुळे आहे. त्यांनी त्यांच्याकडे व्हिजिट देणं याला मला काही गैर वाटत नाही नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे मी पुन्हा हाच मुद्दा येतोय की सार्वजनिक नीतिमत्ता किती टोकाची पुढे गेले, घसरले, त्याला काही वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जाऊ शकतं. असा हा काळ आहे. कुमार सप्तषींचा काळ, कदाचित त्यावेळेला त्यांनी नीतिमत्ता बघितलेली वेगळी माणसं असू शकतील, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खरं तर आपल्याला एवढं म्हणायला जागा आहे की आता किमान सलमानचं हे जे काही नाट्य घडलेलं आहे या नाट्यातून काहीतरी बोध विविध यंत्रणा घेतील, पोलीस यंत्रणा ह्याच्यातनं बोध घेतील, नागरिक सुद्धा घेतील. ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दारू पिऊन जी काही माणसं गाड्या चालवतात, अगदी सुशिक्षित माणसं चालवतात, ते सुद्धा यातनं काहीतरी बोध घेतील आणि खऱ्या अर्थानं लवकर काहीतरी वेगळं घडेल याची आपण अपेक्षा करायला हरकत नाही. आणि पुन्हा येणाऱ्या उच्च न्यायालयातल्या या सगळ्या प्रतिवादामध्ये नेमकं काय घडेल आणि किती वेळात हे सगळं प्रकरण संपेल हे उच्च न्यायालयामध्ये आपल्याला कळेल. आणि त्या अर्थाने उच्च न्यायालयाच्या सगळ्या एकूण प्रक्रियेकडे आशेनं आपण बघायला हरकत नाही आहे. धन्यवाद, नमस्कार.